नमस्कार. आज मी करते कच्च्या केळ्याची चमचमीत भाजी. ही भाजी पोळीसोबत, वरण भातासोबत किंवा अगदी नुसती खायलाही खूप छान लागते. बघूया. आधी मी इकडे ही कच्ची केळी अशी सोलून घेतलेली आहे. मी इकडे विळीचा उपयोग करत आहे. तुम्हाला जर सुरीवर जमत असेल तर सुरीने करा. आणि आता मी ह्याचे चौकोनी काप करून घेणार आहे. आता आपली केळी चिरून झालेली आहेत. सुरी आणि विळी बाजूला ठेवते मी. इथे ही साधारण मी अर्धा किलो केळी घेतलेली आहे. आता ही आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे. तुम्ही जर केळी अगोदर धुवून घेतली असतील तर परत फोडी केल्यावरती धुवायची गरज नाही. पण मी आता केळी धुवून घेतली नव्हती आणि केळीच्या सालाला बाजूनी माती असते तर ती चिरताना आता ह्या सगळ्याला लागलेली आहे. म्हणून मग मी ही एकदा धुवून घेते. आता मी हे इकडे केळी धुवून घेतलेली आहेत. इथे मी ठेवते आणि इकडे फोडणीची तयारी करते. आता फोडणीसाठी मी साधारण 2 पळ्या तेल घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला साधी अगदी जिरं आणि मिरचीची फोडणी द्यायची. आता फोडणी देताना आपल्याकडे 2 ऑप्शन आहेत. एक तर तुम्ही जिरं आणि मिरची असं फोडणीमध्ये टाकू शकता किंवा जिरं मिरची मिक्सरवर बारीक करून डायरेक्ट ते सुद्धा तुम्ही फोडणीसाठी वापरू शकता. तेल आपलं तापलेलं आहे. ह्याच्यात मी आता जिरं टाकते. जिरं तडतडल्यावर मी मिरच्यांचे तुकडे टाकले. कच्चेपणा, मिरचीचा कच्चेपणा गेला की मग आपण ह्याच्यात आपले केळ्याचे काप केलेले आहेत ते टाकूया. तर आता आपलं हे परतवून झालेलं आहे फोडणीत घालून. आता मी काय करणार आहे, पाण्याचं झाकण ठेवून याला एक वाफ देणार आहे आणि अधेमध्ये आपण याला हलवूया आणि व्यवस्थित हे शिजवून घेऊया. ही जी फोडणी मी केलेली आहे ती तेलावर केली आहे, पण तुम्ही हीच फोडणी तुपावर सुद्धा करू शकता. इकडे मी ही भाजी एकदा हलवून घेतलेली आहे आणि याच्यात मी थोडंसं हे गरम झालेलंच पाणी याच्यात घालती आहे. अगदी 1 घोट पाणी घालती आहे आणि परत झाकण लावून ही भाजी वाफ यायला ठेवते. आपले बरेचसे भाजीचे तुकडे शिजलेले आहेत. थोडेसे जे जाडसर तुकडे आहेत ते शिजायचे बाकी आहेत. तर आपण अजून एक वाफ देऊन घेऊया. मी हा गॅस पूर्ण वेळ मंद आचेवर ठेवलेला आहे. इथे तुम्ही बघू शकता. तर हे आता होऊ देत, अजून एक वाफ येऊ देत याला आणि मग आपण पुढची कृती करायला घेऊ. आपली भाजी शिजती आहे तोपर्यंत मी तुम्हाला एक क्विक टिप देते. माझं ॲक्च्युली खोबरं खवलेलं असतं आणि ते मी असं टप्परवेअरच्या डब्यामध्ये डीप फ्रीजमध्ये ठेवून देते. आणि हे बघा, तर हे खोबरं मी डीप फ्रीजमध्ये ठेवलेलं असतं खाऊन, किंवा मग कधी जर नारळाचा मला गोटा मिळाला तर मग मी ते मिक्सरवर सरळ बारीक करते आणि ते ठेवून देते. तर हे बघा, थोड्या वेळ तुम्ही बाहेर ठेवलं ना, एक 10-15 मिनटं, तर हे असं एकदम मोकळं झालेलं असतं आणि हे आपल्याला हवं तेवढं वापरायचं आणि मग परत डीप फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं जसंच्या तसं. आता हे तुम्ही सुरीने थोडंसं मोकळं करून घेऊ शकता. सुरी फक्त तुमच्या डब्याला लागणार नाही याची काळजी घ्या, नाही तर डबा खराब होईल. तर मी इकडे आता साधारण अर्धी वाटी खोबऱ्याचा चव आणि चमचाभर साखर आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. आता मी एकदा बघते आपली भाजी किती शिजली आहे. ती जर व्यवस्थित शिजली असेल तर आपण ह्याच्यामध्ये हे सगळं घालून एकदा परतवून घेऊया. तर आपली भाजी व्यवस्थित शिजलेली आहे. तुम्ही बघू शकता ही ना भाजी कोरडी असल्यामुळे थोडीशी पातेल्याला लागतेच खालती कढईला. तरीही आपली खूप नाही लागली आहे, तुम्ही बघू शकता. म्हणजे आपलं तेल व्यवस्थित पडलं आहे. जर तुम्हाला असं वाटलं की तुमचं तेल कमी पडलेलं आहे
तर तुम्ही थोडंसं तेल नंतर वाढवू शकता, बाजूनी तेल टाका भाजीमध्ये, म्हणजे ती करपणार नाही. आता मी ह्या चव, मीठ आणि साखर हे सगळं ह्याच्यात टाकून घेते आणि व्यवस्थित हलवून घेते. मी ही भाजी पूर्णपणे एकत्र करून घेतलेली आहे. आता इकडे अजून एक तुम्हाला क्विक टिप देते. जर तुमच्याकडे नारळाचा चव रेडीली अवेलेबल नसेल तर तुम्ही दाण्याचा कूट सुद्धा वापरू शकता. जर तुम्हाला दाण्याच्या कुटाची चव आवडत असेल तर दाण्याचा कूट वापरून तुम्ही हीच भाजी करू शकता. आता हे सगळं एकत्र झालंय. मी परत एकदा झाकण ठेवतेय आणि एक वाफ येऊ देत. जास्त वेळ नाही, अगदी 1 मिनिटभर आपण हे बंद करून ठेवूया आणि मग लगेच तुम्हाला भाजी सर्व करता येईल. आपलं 1 मिनिट झालंय. मी गॅस बंद करते आता आणि आपण आता भाजी बघूया. आता मी ही भाजी काढून घेते. आता इकडे आपण भाजी काढून घेतली आहे आणि ती सर्व करायला रेडी आहे. तर आपली एवढी भाजी झालेली आहे. ही भाजी 4 जणांना सहज पुरेल. ही भाजी तुम्ही पोळीसोबत सुद्धा खाऊ शकता किंवा नुसती वाटीत घेऊन मधल्या वेळेला खायला अगदी हेल्दी ऑप्शन आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा. तर अशाच रेसिपी बघण्यासाठी आपण भेटूया पुढच्या भागात. थँक्यू.